व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राची एव्हरीडे कुणमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता मस्त मी लापशी बनवत आहे आणि त्याच्यात वाटाणे टाकते, कारण की लापशीमध्ये वाटाणे टाकल्यानंतर खूप छान चव येते. ब्रेकफास्ट झाल्याच्यानंतर मी हे माझं नेहमीचं जे आमळा ज्यूस आहे, म्हणजे आवळा ज्यूस, तो मी घेते. 30 ml घेते, थोडंसं कोमट पाण्यामध्ये घेते आणि माझा पूर्ण दिवस एनर्जेटिक जातो त्यामुळे मी ते घेते. चला तर मी इथे आवळा ज्यूस घेते. त्याच्यानंतर मग जसं हे ब्रेकमध्ये असता, म्हणजे हाफ आवरचा ब्रेक मी घेऊन हे सगळं करते. तर आता मी सगळ्यांना ड्रायफ्रूट्स देते. ड्रायफ्रूट्समध्ये मोस्टली मी काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड मस्त देते. आणि आपलं जे हे आहे ना मखाणे मी नंतर देते. तर आज लंचला मस्त भेंडीची भाजी होती आणि साईडला थोडेसे मी कारलेसुद्धा फ्राय केले होते, बिकॉज ऑफ आम्हाला एवढी भेंडीची भाजी पुरत नाही. त्यामुळे मग कमी पडली तर आम्ही कारले दोघं खाऊ, आणि मी आणि मुलांना भेंडीची भाजी जास्त देऊ आणि थोडी आम्ही भेंडी खाऊ. तर असं असतं माझं लंच. तर आज मी काही जास्त बनवणार नाही आहे, एवढंच बनवणार आहे. चपात्या बनवतील, त्याच्यानंतर मग काहीतरी दही, काकडी वगैरे हे तर सॅलड आम्ही घेतो. तर असं होतं माझं हे लंच. खूप सोपं दिनक्रम असतं माझं. त्याच्यानंतर मला असं वाटलं थोडंसं लवकर स्वयंपाक झाला होता मॉर्निंगलाच पटकन, तर तर मला वाटलं की मी क्लिनिंग करून घेऊ. तर त्यासाठी मी क्लिनिंगला लागली आहे. आणि मला तुमच्यावर एक गोष्ट म्हणजे विचारायचीच आहे. असंच समजा, तर कोणाकोणाचे सासरचे लोक असं म्हणतात की अधिक महिना आता चालू झालेला आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. मे बी आता संपेल, पण मला आता एक्झॅक्ट माहीत नाही आहे. पण कोणाकोणाचे सासरचे असं म्हणतात की अगं अधिक महिना आलेला आहे, तुझ्या आईला साडी घे, साडी चोळी कर, मांडपान कर, किंवा त्यांच्या मुलांना म्हणजे आपल्या अहोंना असं सांगतात का की माझ्या सुनेला मस्त जोडवे घे. कोणाकोणाची बोलतात तर नक्की मला कमेंट करून सांगा की असं खरंच बोललं जातं का सासरवाडीकडून. तर सासरवाडीकडून एवढंच बोललं जातं की जावयाला आमच्यामध्ये ना अंगठी करतात, जावयाला आमच्यामध्ये ना चांदीची वाटी, चांदीचा चमचा देतात. तर हे सगळं बोललं जातं, पण सुनेबद्दल कोण बोलतं का, तर नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर मग पुढे जाऊया. इथे माझं क्लिनिंग चालू होतं मस्त. आणि आता मी काय बोलू, पण नक्की हा व्हिडिओ बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. माझं बोलतो ना माझा प्रश्न, कारण मला हा प्रश्न पडलेलाच आहे की असं असतं का खरंच, की सासरवाडीचे खरंच असं बोलतात का की माझ्या सुनेला जोडवे करा, किंवा सूनबाई तुझ्या अहोंकडून म्हणजे माझ्या मुलाकडून तुझ्या आईला मानपण करून घे. कारण की हा व्हिडिओ ना ॲक्च्युली कोणासाठी माहिती आहे का, जे हाऊसवाईफ असतात, ज्यांना फक्त घर खर्चाचे पैसे मिळतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर कोणी असं हे करू नका, जज करू नका. तर हा एक असंच मला पडलेला प्रश्न आहे की हाऊसवाईफ आहे, ज्यांना असं बोलतात ना जे आपला महिन्याचा खर्च मिळतो त्याच्यातून ते त्यांना काही एक्स्ट्रा गोष्टी करू शकतात का त्यांना जमतं का, की स्वतःसाठी काय घेणं वगैरे का, किंवा असे नवरे आहेत का ते आपल्या बायकोंना की असे थोडेसे वेगळे पैसे पण देतात, हे तुझे पैसे जे तू खर्च कर तुझ्यासाठी, घर खर्चाचे वेगळे आणि तुझ्यासाठी वेगळे पैसे, जे तुला हवं ते कर. असं कोणाकोणाच्या घरी असतं नक्की मला कमेंट करा, कारण की मला उत्सुकता आहे की किती घरांमध्ये अशा गोष्टी घडतात, चांगल्या गोष्टी, की त्यांचे नवरे असे म्हणतात किंवा त्यांचे अहो म्हणतात की हे आहे आपले महिनाभराचा खर्च तुला देतो मी, आणि हे एक्स्ट्रा तुला काही काय असं ना, छोटीशी काय अमाऊंट असं ना, की हे घे, तुला काय हवं असेल ते घे, तुला काय खाऊ वाटत असेल तर तू ते कर. घर खर्चामधून तू काटकसर करणार, कारण की मला माहिती आहे की तुला घर खर्चा दिले की तू विचार करणार की अरे नको, मी खर्च नको करायला माझ्यावर, कमी पडले तर महिन्याला. तर अशा गोष्टी कोणाकोणावर घडतात तर नक्की मला कमेंट करून सांगा. मला खूप आवडेल आणि मला म्हणजे कळेल की खरंच असं किती लोकांच्या घरात असं होतं. तर चला तर इथे माझी क्लिनिंग चालूच असणार आहे. तुम्ही माझी एन्जॉय करा क्लिनिंग, कारण की मी आता सगळ्यांच्या घरात क्लिनिंग तर होतच असते. तर फक्त मला हा प्रश्न सांगायचा होता किंवा विचारायचा होता, त्याचं उत्तर मी अपेक्षित करते. तर प्लीज मला जास्तीत जास्त कमेंट करून मला उत्तर द्या, जेणेकरून मला कळेल की खरं माझा हा प्रश्न जो मला पडलेला असतो तो प्रत्येकाला पडतो की नाही करू. आणि प्लीज असं जज करू नका कोणाला की हा प्रश्न तुझ्यावरून आहे किंवा नाही आहे. सो तर चला, तर क्लीन चालूच राहणार आहे माझी. इथे मी रिमोटपासून सगळ्याच गोष्टी क्लीन करते, कारण रिमोटला पण आपले घाण हात लागतात किंवा मुलांचे जेवणाचे हात लागतात. कधी कधी जेवण आपण खातानासुद्धा रिमोटला हात लावतो. तर मग इथे मी रिमोटपासून सगळ्याच बारीक निरीक गोष्टी क्लीन आज मला खूप जोश आहे, बिकॉज ऑफ काय माहीत नाही, कधी कधी खूप एनर्जेटिक असते आणि कधी कधी थोडीशी डाऊन असते मी, बिकॉज ऑफ कधी मे बी झोप कंप्लीट होत नसेल किंवा काही सोयीचं गोष्टी असतील. चला तर कंटिन्यू माझं चालू असणार आहे. तुम्ही पण नक्कीच पुढे व्हिडिओ पाहत राहा.
तर सगळं रिलॅक्स होऊन म्हणजे जेवण करून जेवणचे भांडी वगैरे घासून जो काही जो आफ्टरनूनचा जो वेळ असतो म्हणजे मॅक्झिमम पकडा ना म्हणजे आफ्टर 1 किंवा 2पासून ते जे काही 4-5 असं आपण तेवढा जो वेळ असतो तो आपला स्वतःचा असतो आणि तो खूप छान एन्जॉय करायचा असतो. मी तर खूप रिलॅक्स होते म्हणजे मी मला स्वतःला पॅम्पर करते किंवा काही पण करते. तर चला संध्याकाळ झाली होती आणि अचानक अहोंना परत क्लिनिंगचं भूत लागलं आणि मग ते लागले म्हणून मी सुद्धा त्यांच्याबरोबर जोमानं कामाला लागली. तर आज आम्ही आमच्या मुलाच्या टॉईज बॉक्स क्लीन करत आहोत. खूप एवढे टॉईजचा ढिगारा डोंगरासारखा झाला होता. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल. आता आईचं मन तर ते फेकू पण वाटत नव्हते कारण मुलाची टॉईज होते माझ्या ते. तरी आम्ही खूप काही भंगार काढला ना अक्षरशः तुटके मुटके टॉईजसुद्धा त्याने जपून ठेवले होते. खेळायचं तर नाही, कधीतरी लहर आली तर काढायचं अचानक. तर बघा हे बघाल तुम्ही ना हा सगळे तुटके मुटके त्यातले मी मोजून असे वेगळे केलेले चांगले टॉईज आहेत. महागाचे सुद्धा टॉईजचे त्याने इतकं बोलतं ना काय केलं आहे ते आम्हालाच माहिती आहे. आता तुम्हाला काय सांगणार असे बरेच टॉईज जे खूप महाग असतात. तुम्हाला पण माहिती असेल की खरंच टॉईज किती महाग असतात. तर असे मी काही काढले आहेत जे असे मला वाटले की ते पूर्ण आहे तुटलेले नाही आहेत आणि असे वेगळे करून ठेवलेले आहे. खूप डस्टेड झालेले कारण की विहान तर काढतच नाही. खूप त्याला कधी खूपच म्हणजे मी बोली ना आज नाही तू मोबाईल घ्यायचं नाही तर तेव्हा तो हे सगळे असे मग त्याचं सगळं बोलतं ना करामती करत बसतो. मग त्याच्यामध्ये म्हणजे जेवढा भंगार निघाला तेवढा मी सगळं मला वाटतं अर्धा गोणी तरी म्हणजे आपलं अर्धच्या वर पोतं सगळं भंगार मी काढला. आणि अहोंनी त्याचं बास्केट सगळं मस्त धुवून काढलं पुसलं. मग लाडका लेक त्यांचा मग तर काय बाबा जोशच जोश. नाहीतर काम सांगायचं म्हटलं करतात ते असे ॲक्च्युली असं काही नाही आहे. त्यांना सांगितलं ना भले आज मूड नसेल तर आज नाही करणार पण उद्या नक्कीच करते ते पण करतात. तर मग काय ते त्यांचं बास्केट धुवायचं काम चालू होतं आणि इथे माझं मस्त सगळं सेपरेट करायचं काम चालू होतं. खूप ते बघून पण डोकं फिरत होतं. पण मला जेवढे हवे होते तेवढे सगळे मी टॉईज काढले त्याचे. तर इथे स्किपिंग वगैरे होती ना तर मी त्याची एक फ्रेंड आहे 2 फ्रेंड होत्या तर त्यांना मी देत होती पण त्यांनी घेतला नाही. म्हणजे किती हाऊस स्वीट ना की आपल्याला तर म्हणजे बोलतात ना आपण असं आपल्या काळात तर कोण एकमेकांना काय द्यायचं नाही. मला वाटलं मुली आहेत चला ते बोल ना रशी उडी जे आपण लहानपणी खेळायचो ते मुली घेतील पण दोघींनी नाही घेतलं. बोलतं मला बोलल्या काकी आमच्याकडे आहे ऑलरेडी म्हणजे तरी एक्स्ट्रा घेऊन जा ना. म्हटलं नको काकी थँक्यू काकी इतकं गोड बोलून निघून गेल्या बिचाऱ्या. तर मी काय रे तुझी फ्रेंड्स तू घेत नाही काय बोलते नाही मम्मा त्यांना नको असेल ना असं मला बोलला. मग तर चला मग आता ती स्किपिंग काय ते आहे आता बोलतात मुलं तर ते मी आता फेकून टाकते कारण घेऊन काय करणार मुलं तर अजिबात नाही खेळत. आणि हा जो बॉल आहे ना हा इतका म्हणजे ऑसम आहे ना तुम्हाला काय सांगायचं म्हणजे त्याच्यावर एक असं जड काहीतरी येतं की बॉल आहे ना तुम्ही असं फेकला ना की तो रिटर्नमध्ये परत येणार तुम्हाला. म्हणजे क्रिकेट जर सेल्फ क्रिकेट तुम्हाला जर खेळायचं असेल ना तर ते त्या गोष्ट तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तर मला ते एक्झॅक्ट माहीत नाही. अहोंनी मागवलं होतं विहान सोमसाठी की जर तुम्हाला खेळायचं असलं तर एकटं तुम्ही खेळू शकता. बॉल फेकला ना तर दोरीने बांधलेला असायचा आणि खाली असं जड काहीतरी असायचं त्याला तो अटॅच असायचा. मग तुम्ही बॅटने मारला तो पुढे जाऊन मागे पुन्हा येणार कारण की ते दोरीने अटॅच असायचा. म्हणजे सेल्फ क्रिकेट असं मी एक बोलू शकते. तर बघा तुम्ही ते बघू शकता मी पोत्यामध्ये सगळं भंगार भरते त्याचं तुटके मुटके जेवढे टॉईज आहे. अजिबात मी मन बोलताना हात मागे करणार नाही. मी आता ठरवलेच आहे जेवढं भंगार आहे सगळं. तरी बऱ्यापैकी भंगार काढूनसुद्धा त्याचं बास्केट फुलच भरलेलं होतं. चला ते जाऊ दे आता फेकणार तरी किती शेवटी पैसे गेलेले असतात. तर मी बोले खेळू ना खेळू ठेवायचे जोपर्यंत ठेवता येतील. अगदी त्यांचे मुलं खेळतील एवढ्यापर्यंत तर नाही ठेवणार आहे मी. आता ही कारच बघा ना की मी किती महाग घेतलेली मोजून त्याने 2 का 3 दिवस चालवली. मी अहोंना बोली अहो नका घेऊ पण त्यांनी काय ऐकलं नाही माझं. आणि विहानचा हट्ट तर नाही बोलू शकत होता पण विहानने माईला म्हणून त्यांनी घेऊन दिलं त्याच्या बड्डेला. आणि बघा 3 दिवसच खेळला पोरगा आणि पडले आता धूळ खात. आता मग गॅरेजसारखं त्याला मी आता बाल्कनी ठेवलं आहे आणि मस्त त्याच्यावर काहीतरी टाकते जेणेकरून धूळ नाही लागणार पाणी वगैरे नाही लागणार. बघू आता काय होतं ह्या गाडीचं. मला तर असं जीवाला लागते. मी त्याला म्हणले एवढे पैसे जर तुझ्या नावावर जर डिपॉझिट केले असते ना कुठेतरी इन्व्हेस्ट केले असते ना तर मग काय विचारू नको किती जमले असते तू मोठा होऊस तर. साफसफाईचं तर एवढे वाजले की आता आम्ही डिनरला मॅगी बनवणार आहे. आणि इतकं सुंदर क्लीन केलं आहे बघा पूर्ण जागा रिकामी केली आहे. आणि इथे असं फक्त ह्याला जागा नाही आम्हाला म्हणून असं चेअरवर ठेवलं आहे. इथे आमचा लॉन्ड्री बास्केट आणि हे छानपैकी असं
बॅगसाठी चेअर ठेवली आणि हे आमचे टॉईज बॉक्स, त्याला खाली असे व्हील्स लावलेत मूवेबल होण्यासाठी. कर रे मूव कर, व्ह्यू सो असं त्याला व्हील्स लावलेले आहेत. असं म्हणजे असं व्हील्स लावलेले आहेत त्याला असं छान. कर पाठी ठेव. तर हा अहोनचा ऑफिस रूम आहे. तिथे मी देवारासुद्धा ठेवलेला आहे आणि आमचे वॉर्डरोब ठेवलेले आहेत. तर मी इथे ना मेकअप करताना मला ना रात्रीचं संध्याकाळी वगैरे ना असं बोलतो ना मिररवरती अंधार पडतो. तर मी त्यांना म्हणाले की इथे मस्त व्हाईट बल्ब लावा, म्हणजे बल्ब लावा म्हणाल. तर व्हाईट बल्ब त्यांनी काढून किचनमध्ये एक एक्स्ट्रा लावलेला आहे. आम्ही रात्री कसं किचनचीच लाईट चालू ठेवतो. तर त्यांनी ते रेड लावलं. तर मला ते खूप जुन्या काळाचं आठवलं, रेड बल्ब्स वगैरे कधी आता मोस्टली कोण वापरत नाही. पण आता आम्ही एवढं थकलो होतो, मॅगी खाल्ली होती म्हणून अहो बोले चल तुला आता मी ट्रीट देतो. ट्रीट म्हणजे काय, चल तुला लाँग ड्राईव्हलाच घेऊन जातो. आणि खूप कारण गरम झालं होतं ना आम्हाला, आम्ही खूप कष्ट केले मुलाच्या टॉयच्या मागे, पसारा आवडण्याच्या मागे. मम्मी बोली चला. तर मग मुलांना थोडंसं कन्व्हिन्स केलं की तुम्ही मस्त बसा, आम्ही लाँग ड्राईव्ह करून येतो. कारण एवढ्या रात्री 4 जणं घेऊन जायला मला थोडंसं रिस्की पण वाटतं. मग आम्ही मस्त एन्जॉय करत मस्त लाँग ड्राईव्ह केली आणि खूप छान वाटतं आमच्या इकडे. आमच्या इकडे ना खूप थंड वाटतं. मी तर बोलते ना, जो दिवसभर घरात असणाऱ्या स्त्रियांना ना किचनमध्ये कंटिन्यू असतात. तर काम ते गॅसची वाफ वगैरे. तर खरं रात्री जेवण झालं ना, असा तुमच्या आवडना बोला 5-10 मिनटं का ना मला घेऊन चला बाहेर, स्कूटीवर घेऊन जावा, कशावर घेऊन जा, किंवा वॉकने तर जास्त काही थकवा ऑलरेडी थकवलेला असतो आणि त्यात ते वॉक करायचं, गरमी लागते वॉक करताना. पण माझं स्कूटीवर वगैरे जा. खरं 10 मिनटं जर तुम्ही फक्त 10 मिनटं तुमच्या इकडे अशा परिसरच ना मोकळा वगैरे, तिथे जाऊन ना खरंच तुम्ही स्कूटीवर तो एक प्रवास करून या तेवढा 10 मिनटाचा वेळ काढा स्वतःसाठी आणि अहोंना पण तुमच्या घेऊन जा आणि बोला बघा किती मस्त फ्रेश हवा ना अशी आपल्याला जे अंगाला स्पर्श करते ना, खूप रिलॅक्स असं वाटतं कुठून तरी आपण आलो आहे, बाहेर पडलो आहे कुठल्या तरी बोगद्यामधून. सिरियसली खरंच खूप छान वाटतं. तर हे आमच्याकडे शिवाजी महाराजचं स्मारक आहे, ते बघितलं इतकं डोळ्याला शांतता वाटते. घरी आल्यानं पुन्हा एक मी रिकॅप घेतला की मस्त क्लीन झालेला असेल. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल आणि खरंच तुम्हाला एंटरटेनमेंट वाटत असेल, एंटरटेनमेंट ही माझी जीवनशैली आहे, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.